झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचनाची श्वेतपत्रिका सादर झाल्यानंतर सर्व स्तरातून श्वेतपत्रिकेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात। गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपांच्या फैरी झडत असलेल्या जलसंपदा विभागाचे मंत्री सुनील तटकरे यांनी ही श्वेतपत्रिका परिपूर्ण असल्याचं म्हटलंय। श्वेतपत्रिका सादर झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी त्यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत सुरुवातीला पाहूया। मागील 7-8 महिने राज्यात सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून वादळ सुरू आहे। अखेर कॅबिनेटमध्येही श्वेतपत्रिका सादर झाली आणि याच्यावरची चर्चा आता सुरू होईल की हे आकडे खरे आहेत की खोटे आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आहेत। तटकरे साहेब, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। हे आकडे जे आले ते आकडे आपल्या विभागाने, पाटबंधारे विभागाने काढलेले आहेत। आपला याच्यात सहभाग होता, त्यामुळे कुठेतरी असा एक संशय कदाचित पुढे येऊ शकतो की सरकारचेच आकडे आहेत, त्यामुळे याच्यावर विश्वास लोकांनी किती ठेवायचा? काय उत्तर असेल? एक तर असं आहे की सभागृहामध्ये या विषयावरती ज्या वेळेला चर्चा झाली, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला, पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला, त्याला सविस्तरपणाने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये किती वाढ झाली याचं उत्तर सभागृहामध्ये मी ठेवलेलं आहे। माझ्या आकडेवारीमध्ये जर काही तफावत असती तर विरोधी पक्षांनी माझ्या आकडेवारीच्याबद्दल नक्की माझ्यावरती हक्कभंग आणला असता आणि मी ती आकडेवारी देत असताना पूर्णपणाने ती आकडेवारी दिली। आजही श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ही आकडेवारी ज्यावेळेला सरकारकडून ज्यावेळेला दिली जाते त्यावेळेला ती निश्चितपणाने अधिकृत आहे, हे आपण खात्रीशीरपणाने बाळगावं अशीच माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे। विरोधकांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागल्यात। ही जे श्वेतपत्रिका नव्हे तर व्हाईट वॉश आहे आणि आता विरोधक याच्यावरती काळी पत्रिका म्हणजे ब्लॅक पेपर आणणार आहेत। तुम्ही व्हाईट पेपर आणलात, विरोधक ब्लॅक पेपर आणणार आहेत। एक तर ज्या दिवशी आम्ही श्वेतपत्रिका काढणार घोषित केलं त्याच वेळेला विरोधी पक्षांनी काळी पत्रिका जाहीर करणारे त्यांनी केलेलंच होतं। त्याच्यामुळे राजकारणामध्ये अशा गोष्टी ह्या चालत असतातच। परंतु एक गोष्ट नक्की आहे की आम्ही जी काही श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली, खंड 1 आणि खंड 2 याच्यामध्ये ज्या ज्या विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती ज्या ज्या काही शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या, विशेष करून प्रकल्पाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, विलंबाची कारणं आणि त्या माध्यमातून जे काही एकंदरीत वातावरण निर्माण केलेलं होतं, मी आपल्याला नम्रपणे सांगेल की खंड 2 मध्ये महाराष्ट्रातल्या 5ही महामंडळाच्या अंतर्गत जे मोठे प्रकल्प आहेत, जे मध्यम प्रकल्प आहेत, या प्रत्येक प्रकल्पाची सविस्तरपणाने माहिती ही त्याच्यामध्ये दिलेली आहे। प्रकल्पाची किमती कशा वाढल्यात, काय कारणांच्यामुळे वाढल्यात, किती टक्के त्याच्यामुळे किंमत वाढली, कुठल्या कारणांच्यामुळे, भूसंपादनाच्यामुळे किती वाढली, दर सूचीमुळे किती झाली, व्याप्तीतल्या बदलामुळे किती झाली, आस्थापनाच्या खर्चात किती वाढ झाली, याची पूर्णपणाने माहिती आपल्याला सविस्तरपणाने प्रत्येक प्रकल्पनिहाय त्यामध्ये निश्चितपणे पाहायला। आणि आरोप हाच आहे की प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या। म्हणजे प्रकल्प सुरू होताना किंमत होती, काही वर्षांनी त्याच्यात जवळजवळ काही ठिकाणी तर 150 पट 200 पट वाढ झाल्याचा आरोप आहे। प्रकल्प जेव्हा आपण आखतो त्यावेळेला भूसंपादन असो, आस्थापन खर्च असो, या सगळ्या बाबी प्रकल्पाच्या खर्चात समाविष्ट होत नाहीत का? असतात, पण या माहितीमध्ये ज्यावेळेला प्रकल्प सुरुवातीला प्रशासकीय मान्यता झाली त्यावेळेला भूसंपादनाचा खर्च किती धरला होता, त्यावेळेला आस्थापनाचा खर्च किती धरला होता, याची माहिती त्याच्यामध्ये आहे। म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळेला हे खर्च वाढले होते? निश्चितच वाढणारच, कारण काही प्रकल्पाची मान्यता 82 सालाची होती। उदाहरणार्थ गोशीखुर्द प्रकल्प जर का आपण पाहिला तर 82 साली मान्यता होती। आता 82 साली असणारी दरसूची, 2012 मध्ये असलेली दरसूची, याच्यामध्ये तफावत आहेच। आज जर का आपण पाहिलं तर 82 साली कुठल्याही वस्तूचं जी काही किंमत होती, उदाहरणार्थ पेट्रोलची असेल किंवा काय असेल, आणि आज असलेली किंमत याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहेच। त्याच्यामुळे ती जी काय वाढ आहे ती नैसर्गिक वाढ आहे। ती वाढ होत असतानाच आम्ही या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की देशाच्या अन्य राज्यामध्ये सुद्धा जलसंपदा विभागाचे दर आहेत ते आमच्यापेक्षा, आमचे दर त्या तुलनेत कमी आहेत। राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत ही वेगवेगळी पायाभूत सुविधांची कामं केली जातात। MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, सिडको असेल, यांच्या तुलनेमध्ये सुद्धा आमची दरसूची तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे। प्रामुख्याने या गोष्टीला तोंड फुटलं ते मुख्यमंत्र्यांनी एप्रिल महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली। कोणतंही प्रयोजन नव्हतं घोषणा करण्याचं, पण मुख्यमंत्र्यांनी अचानक घोषणा केली। तुम्हाला वाटतं मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी राष्ट्रवादीला टार्गेट केलं त्यावेळेला? नाही, मला असं वाटत नाही। याचं कारण परिसंवादाच्या निमित्ताने हा मुद्दा त्यावेळेला मांडण्यात आला। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा मांडला, त्याचं सविस्तरपणाने मी उत्तर दिलं।
परिसंवादाच्या निमित्ताने सुद्धा ज्यावेळेला विरोधी पक्षनेते असतील, आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब असतील, यांनी हा मुद्दा 0.1% मांडला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला हे जाहीर केलं की आम्ही श्वेतपत्रिका काढू. गेल्या 10 वर्षामध्ये सिंचनाच्या मध्ये झालेला खर्च, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये झालेली वाढ. नाही, पण मुख्यमंत्री वारंवार चिंता व्यक्त केली की खर्च एवढा होऊ नये, सिंचन एवढं का वाढलं नाही. एक असं आहे की शेवटी आता या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आता आपलं नेमकं सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं, सिंचन क्षेत्रामध्ये नेमकी किती वाढ झाली, गेल्या 10 वर्षामध्ये झालेल्या याच्यातून किती आम्ही साठा निर्माण केला, बिगर सिंचनासाठी आम्ही किती पाणी दिलं, पिण्याच्या पाण्यासाठी किती दिलं, औद्योगिकरणासाठी किती दिलं. जवळपास 67 TMC पाणी आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये बिगर सिंचनासाठी, विशेष करून त्यातलं 80% पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आहे. शेवटी हा खर्च या प्रकल्पातून झालेला आहे. तर कसं आहे, पूर्वी कधीच सिंचनाच्या टक्केवारीबद्दल एवढी चर्चा झाली नाही, परंतु आर्थिक पाहणी अहवालात जेव्हा 0.1% गेल्या 10 वर्षात सिंचन क्षेत्र वाढलं, हा आकडा आला, त्याच्यानंतर टक्केवारीची चर्चा सुरू झाली. आता राज्यात ऍक्च्युअल स्थिती काय, मला एक सांगा, गेल्या 10 वर्षात सिंचन क्षेत्र किती वाढलं आणि आता एकूण राज्याचं सिंचन क्षेत्र किती आहे? एक तर आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षाचे आर्थिक पाहणी अहवाल जर का आपण पाहिलेत तर हीच आकडेवारी जवळपास आहे. आता गेल्या 9 वर्षात का नाही चर्चा झाली, हे प्रश्न मी विचारणं अप्रस्तुत ठरेल. या वर्षी चर्चा झाली, बरी झाली, त्याच्यामुळे निदान महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर नेमकं काय काम केलेलं आहे हे श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणाने सांगता आलं. जर का आपण पाहिलं तर 2001 सालामध्ये सिंचन क्षमता जे काय राज्यातली होती ती 37,69,000 हेक्टर होती आणि आत्ता सिंचन क्षेत्रात जे काही निर्माण झालेलं आहे ते 48,25,000 हेक्टर झालेलं आहे. याचा अर्थ गेल्या 10 वर्षात 10,56,000 हेक्टर सिंचन क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. ही 5.17% आसपास येते. सिंचन क्षेत्र जर का आपण पाहिलं प्रत्यक्षात इरिगेटेड ते 2001 मध्ये होतं 17,08,000. 2010-11 मध्ये आपण पाहिलं तर 29,55,000. याचा अर्थ त्याच्यामध्ये 12,47,000 हेक्टरची वाढ झालेली आहे. ही जर का आपण पाहिली तर ती झी 24 तास एक पाऊल पुढे.